हिंदू धर्मियांमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला महत्त्व दिलं गेलं आहे. भगवान विष्णूंना नारायण रूपात पूजणे याला सत्यनारायण म्हणतात. विद्वानांच्या मते स्कंद पुराणातील रेवा खंडात याचा उल्लेख आहे. यातील श्लोक 5ही खंडात विभागले गेले आहेत. यात एकूण 170 श्लोकांचा समावेश होतो. सत्यनारायणाच्या कथेचे 2 प्रमुख विषय आहेत. यातील एक विषय आहे संकल्प करणे आणि दुसरा आहे प्रसाद. सत्यनारायणाच्या कथा अनेक लहान लहान खंडात विभागल्या गेल्या आहेत. यातील एक महत्वाची बाब अशी की त्यात सत्याला महत्त्व दिले गेले आहे. जो सत्याचे पालन करत नाही त्याचे आयुष्यात नुकसान होईल असे ही कथा सांगते. सत्याचे पालन न करणाऱ्याला भगवानच स्वतःच शिक्षा देतील असे ही कथेत म्हटले आहे. म्हणूनच या कथेचे वाचन संपूर्ण कुटुंबाच्या समोर केले जाते. सत्याची नारायण स्वरूपात पूजा करणे हे या कथेचे सार आहे. नारायण हेच सत्य असून बाकी जग मोह माया आहे. तेव्हा नारायणाच्या पूजेत मन रमवा आणि सत्याची कास धरा असा सल्लाही नारायणाच्या कथेतून मिळतो. सत्यनारायण हे काम्य पौराणिक व्रत आहे. हे व्रत महाराष्ट्रासह इतर काही प्रांतात फार लोकप्रिय आहे. या पूजेचा उल्लेख प्रथम स्कंद पुराणात रेवा कांडा येथे सुत पौराणिकने नैमिषारण्यातील ऋषींनी केला आहे. साधारणतः कमळावर बसलेल्या नारायणाचे चित्र ठेवून हा विधी करतात. सत्यनारायणाची पूजा कधी करावी? ही पूजा सामान्यतः प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी, एकादशीला किंवा अन्य शुभ दिवशी केला जातो. तसेच विशेष प्रसंगी आणि यशाच्या वेळी एखादे मंगल कार्य निर्विघ्न पार पडल्यावर परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देखील ही पूजा केली जाते. या प्रसंगामध्ये विवाह, मुंज, पदवी प्राप्त झाल्यास, नवीन नोकरीची सुरुवात, नोकरीत प्रगती, नवीन घर खरेदी, काही विशेष प्रसंग समाविष्ट असू शकतात. श्री सत्यनारायण ही सगुण पूजा आहे. काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण, पूजन करणे, कृतज्ञता व्यक्त करणे हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे. या पूजेने मनात श्रद्धा, भक्ती निर्माण होते. प्रसन्न वाटणे, उपासना करण्याची प्रेरणा जागृत होणे असे स्वरूप असले पाहिजे. खरं तर सत्यनारायण पूजा कोणत्याही कारणास्तव कोणत्याही दिवशी करता येऊ शकते. ही पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादित नाही. तरी पौर्णिमेचा दिवस या पूजेसाठी अतिशय शुभ असल्याचे मानले जाते. सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीप्रमाणे ही पूजा केली जाते. सत्यनारायणाची पूजा का करतात? सण असेल तरच नव्हे तर जे लोक धार्मिक आहेत ते महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला घरात सत्यनारायण पूजा करतात. किंवा काही शुभ कार्य असेल तेव्हाही आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा केली जाते. सत्यनारायण पूजेमुळे घरात प्रसन्नता नांदते आणि घरातील वातावरण प्रफुल्लित राहते. सत्यनारायणाची पूजा इच्छापूर्तीसाठी घातली जाते, तर सहसा लोक ही पूजा घरात शांती, सुख, धनप्राप्तीसाठी देखील करत असतात. घरात सत्यनारायण पूजा केल्याने नवग्रह तृप्त होतात आणि घरातील सदस्यांना समाधान लाभते. इच्छापूर्तीसाठी आणि इच्छापूर्ती नंतर सत्यनारायण पूजा करण्याचा प्रघात आहे. या पूजेमध्ये अटी शर्ती तशा काही नाहीत. फक्त ही पूजा मनोभावे करावी लागते. वर्षभरातून एकदा तरी ही पूजा घालावी असं मानलं जातं की याने निश्चित फळ प्राप्त होऊन घरात सुख समृद्धी नांदते. सत्यनारायणाची पूजा घरात घातल्याने सौभाग्य नांदते, धनलाभ होतो. सत्यनारायण म्हणजे भगवान विष्णू यांची पूजा या व्रतामध्ये केली जाते. या व्रताने घरातील आपापसातील वाद देखील मिटतात आणि घरात सुख खेळत राहते. संपूर्ण पूजा मांडून झाल्यावर सत्यनारायणाची कथा देखील वाचली जाते. ही संपूर्ण माहिती आम्हाला इंटरनेटवरून प्राप्त झाली आहे. धन्यवाद.